याच्यानंतर भविष्यात पण आता एवढ्या 8 दिवसात व्यासपीठावरून जबाबदारीने बोलतोय. मला माहिती आहे काय होणार आहे, तरी बोलतोय जबाबदारीने. कुठल्याही तीर्थक्षेत्रामध्ये भीक मागणाऱ्या भिकाऱ्याला कधीही पैशाचं दान करू नका. बिलकुल नाही, देणारी नाही. ते लोक काय बोलतात नीट ऐका तुम्ही, त्यांचे शब्द नीट ऐका. आता आम्ही मथुरा इथे गेलो वृंदावनला आणि थोडं बाहेर आलो तर एक मुलगी माझ्या जवळ आली आणि मला असं करायला लागली. म्हणजे क्या बेटा, तर ती काय बोलली मला, ते हिंदीमध्ये पाणीपुरीला काय म्हणतात, गोलगप्पे. बोले गोलगप्पे खाणे. मी काय चल तुझे खिलाना. बोले नाही मैं खा लूंगी, मुझे पैसे. तुला गोलगप्पे खायचे ना, 10 रुपये देतो तुला, खाऊन घे गोलगप्पे. मी खाऊ घालू, तुला काय खायचं नाही बोलली ती. एजंट लोकांनी आपले 10-12 मुलं भिकारी म्हणून ठेवलेले आहेत आणि संध्याकाळी त्यांच्याकडनं कलेक्शन केलं जातं आणि या भिकाऱ्यांचा एजंटचे 2-2, 3-3 फ्लॅट मुंबईमध्ये आहेत. काय उपयोग आहे ते दान करायला? जर पोटाला मागत असेल तर तिला वडापाव घेऊन द्या. मी दान करायचा विरोध नाही करत आहे, तिला वस्तू द्या. ती कधीच घेणार, कधीच घेणार. म्हणून मी आताच्या परिस्थितीनुसार सांगतो की सध्याच्या भिकाऱ्याला जर तुम्ही दान करत असाल आणि तो भिकारी त्याच्याने मदिरापान करत असेल, मांसाहार करत असेल, तर दान दिलेलं सुद्धा वाया आहे आणि तुकोबांचा अभंग आहे, देती घेती नरकात जाते. घेणाराही नरकात जातो आणि देणाराही नरकात जातो. दान सत्पात्र केलं गेलं पाहिजे. आणि दान का करावं? अनेक लोक विचारतात, महाराज इथं सगळी व्यवस्था आहे ब्राह्मण लोकांची. बिलकुल नाही. कबीर ब्राह्मण नव्हते, पण कबीरांनी एक दोहा लिहून ठेवलाय, नीट ऐका. प्रभू कृपा से, नीट ऐका. देवाने ज्यांना ज्यांना धनसंपत्ती दिली आहे त्यांनी एवढा एक दोहा आपल्या घरी लिहून ठेवा. प्रभू कृपा से पाया तुमने, भगवंताच्या कृपेने तुला मिळालं काय? 4 गोष्टी मिळाल्या. स्वर्ण, तुला सुवर्ण मिळालं. रत्न, धन और मान. प्रभु कृपा से पाया तुमने स्वर्ण, रत्न, धन और मान. फिर क्यों देने में कंजूसी करता? कबीर महाराजांनी प्रश्न केलाय, कंजूसी का करतो है? जिसकी वस्तू उसको दा. दान देवासाठी करायचं असेल, सोनं तू दिलाय प्रभू, मी तुझ्यासाठी देईन. रत्न तू दिलाय. मग रत्न शब्दामध्ये 2 गोष्टी येतात. एक रत्न म्हणजे जे आपण अंगठीत घालतो ते रत्न, आणि दुसरं आपलं पुत्र रत्न. मला रत्नासारखा मुलगा दिलाय, मग त्याला संध्याकाळी देवळघरात पाठवेल. मी त्याच्याकडनं संध्याकाळी हनुमान चालीसा करून घेईन. मी एखाद्या ग्रंथाचं वाचन करून घेईन. माझ्या लेकरांना शुभम करोती शिकवेन. कुठे कथा चालू असेल तर त्यांना ऐकायला बसवेन. महाराज लोक, संत लोक, साधू लोक कोणी दिसले त्याला नमस्कार करायला लावेन. कारण हे रत्न वेगळं, हे रत्न तू मला दिलाय, हे रत्न मी तुझ्या कामासाठी वापरेन. फिर देने में क्यों? आपल्या लेकरांना प्रभू कार्यामध्ये लावणं हे सुद्धा प्रभूला दिलेलं दानच आहे. उसको लगाव. पण आताची परिस्थिती अशी, मुलगा 12वीला जातो, त्याचं टेन्शन जेवढं मुलाला नाही त्याच्यापेक्षा 4 पट त्याच्या आईला असते. ती भागवत बंद करून देते. तिला शेजारच्या बाया विचारतात, का होतंय तुम्ही कथेला काय? नाही बाई, माझ्या पिंटूचं 12वीचं वर्ष आहे, 12वीला आहे. रात्री ती चहा देते, रात्री त्याला नाश्ता देते. तो नाही घेत टेन्शन, तो आपल्या मस्तीत आहे. 12वी पास होतो चांगल्या मार्काने, तिला आनंद वाटतो. मग तो इंजिनियर होतो, चांगल्या कंपनीत लागतो. मग त्याला परदेशाचं बोलवणं येतं, मग तो परदेशामध्ये जातो. मग बायको करतो, मुलं, मग तिकडचंच कार्ड बनवतो. आणि जी 12वी करत होती ती आई आता सांगते,